नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. टाइम्स मॅट्राईव्हच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये मविया, माहिती कुणालाच बहुमत नाही. अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेमध्ये दावा. टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24, तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेना सर्वात जास्त पसंती. शिंदेना 27%, ठाकरेंना 23%, तर फडणवीसांना 21% पसंती. टाइम्स मॅट्राईव्हच्या सर्व्हेमध्ये दावा. उमेदवारीसाठी भाजपच्या नेत्यांची लिस्ट. भाजपमध्ये मराठा नेते अन्याय बघू शकत नाही. आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, नाहीतर पाडणारच. जरांगेंचा फडणवीसांना इशारा. भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर. नांदेडच्या मिनल खतगावकर, बीडचे राजेंद्र म्हस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंकडून उमेदवारीसाठी प्रयत्न असल्याची चर्चा. भाजपच्या राजेंद्र म्हस्केंनी मनोज जरांगेंची घेतली भेट. राजेंद्र म्हस्के भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक. विधानसभेसाठी म्हस्के बीड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. लातूरमध्ये मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण परिषद संपन्न. परिषदेमध्ये जरांगे पाटलांची ऑनलाईन हजेरी. सत्ता परिवर्तनाची वेळ आली. संवादादरम्यान जरांगेंचं भाष्य. फडणवीसांएवढा खुनशी माणूस बघितला नाही. जरांगेंचं वक्तव्य. तर फडणवीस खुनशी असते तर खुन्नस काय असते दाखवलं असतं. दरेकरांचा पलटवार. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन. प्रभारींचा दौरा झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीही करणार महाराष्ट्र दौरा. केंद्र सरकारनं घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार. प्रभू रामाच्या हातामध्ये देखील धनुष्यबाण. जो नाही रामाचा तो कसल्या कामाचा. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज सातारा दौरा. शिंदेंच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं उद्घाटन. मुंबईतल्या अनेक मोक्याच्या जागा अदानीच्या घशामध्ये घालतायत. खतांच्या गोणीवर मोदींचा फोटो लावता. खत त्यांनी तयार केलंय का. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. खोके सरकारनं मुंबई विकण्याची सुपारी घेतली. सरकारनं मुंबईचा हक्काचा भूखंड बुलेट ट्रेनसाठी दिला. हे खोके सरकार फक्त 2 ते 3 महिन्यांपुरतंच. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजास्तव अजितदादांसोबत गेलो, पण शरद पवार माझ्यासाठी आदरणीयच. शरद पवारांसोबतच्या भेटीवर दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंचं स्पष्टीकरण. रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा. रामटेकची जागा आम्ही लढवणार. संजय राऊतांची घोषणा. अजितदादा आणि छगन भुजबळ कुणीही मतदारसंघ बदलणार नाही. चर्चा खोट्या. सुनील तटकरेंचा खुलासा. अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याच्या चर्चेवर तटकरेंचं वक्तव्य. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार. संजय बाबा घाडगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा. समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह. ठाकरे गटाकडून चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधवाला निवडणूक रिंगणामध्ये उतरवण्यासाठी चाचपणी. मिलिंद नार्वेकरांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये शरद पवार गटाकडून जाणीव जागर यात्रा. पवार गट मतदारसंघामध्ये 3 टप्प्यांमध्ये जागर यात्रेद्वारे जनजागृती करणार. बच्चू कडूंना निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह. आम्हाला शोभेल असं चिन्ह दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. आता आम्ही चौकार षटकार मारणार. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांची भोकर विधानसभेमध्ये मोर्चे बांधणी. गोर बंजारा भाषेतून संवाद साधत मी तुमची मुलगी, कुटुंब मानून मला आशीर्वाद द्या. श्रीजया चव्हाण यांचं आवाहन. मविया आणि माहितीकडून लाडक्या बहिणी योजनेमधील महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे दावे. सरकारला ताकद द्या. 1500चे 3,000 देण्याचं शिंदेंचं आश्वासन. तर मविया सत्तेमध्ये आल्यावर 3,000 देणार. राऊतांचंही वक्तव्य. आमच्या चिन्हापूरचं बटण दाबा. योजना सुरू ठेवा. पुढील 5 वर्ष 90,000 मिळणार. अजित पवारांचा धमकीबाजा इशारा. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न. लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले. फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या बहिणींना सत्ताधाऱ्यांकडून फॉर्म रद्द करण्याची धमकी. सुप्रिया सुळेंचा आरोप. धमक्या देऊन महिलांना कार्यक्रमाला आणण्याची स्थिती नाही. चांगल्या योजनेवर सुप्रिया सुळेंनी असं बोललेलं शोभत नाही. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. पंतप्रधान वन नेशन वन इलेक्शन बाबत बोलतात, मात्र सरकारला 4 राज्यांच्या निवडणुकाही एकत्र घेता येत नाहीत. शरद पवारांचा टोला. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 6 वाजता बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आज बैठकीमध्ये आढावा घेणार. भविष्यामध्ये आमचंच सरकार येणार आहे. मवियाचं सरकार येणार. काळ्या दगडावरची रेख. जयंत पाटलांचं वक्तव्य. बस झाली टक्केवारी. आता वाजवा तुतारी. वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. हिंगोलीमध्ये कोल्हेंचं तुफान भाषण.
तुमच्या बायकोला रिचार्जवर चालणारी बाई म्हणालं तर चालेल का? अंजली दमाने यांचं सूरज चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर. माझे मिस्टर सीएच्या परीक्षेमध्ये देशामध्ये 32वे आले होते. ते काही आताच्या अर्थमंत्र्यांसारखे 10वी पास अर्थमंत्री नाहीत. त्यामुळे माझ्या नवऱ्याचं उत्पन्न महिन्याला 30 लाख इतकं आहे. 2 कोटींचा टॅक्स आम्ही भरलाय. अंजली दमाने यांचं राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांना उत्तर. मी 1 लाखावर 28,000चा टॅक्स भरते. मी 2 कोटींचा कर भरला. त्या पैशांचा हे नेते अपव्यय करतात. जनसन्मान रॅलीमध्ये पिंक जॅकेट, गाड्यांसाठी पैसा आला कुठून? अंजली दमाने यांचा अजितदादांना सवाल. अमोल मिटकरींचं दमाने यांच्या पत्रकार परिषदेवर खोचक ट्विट. मिटकरींनी व्हिडिओ ट्विट करत उडवली दमाने यांची खिल्ली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी लांबणीवर. आता थेट 17 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता. पक्ष आणि चिन्हाची सुनावणी लांबणीवर गेल्यानं ठाकरे गट पुन्हा वेटिंगवर. विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी. तावडेंकडे भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचं प्रमुख पद. आजपासून भाजप सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात. धुळ्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न. बैठकीला 3ही पक्षांसह समाजवादी, आप आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित. रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या एकूण 47 जणांवर गुन्हा दाखल. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मुस्लिम समाजानं काढला होता मोर्चा. मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांना थेट पोलिसांचं संरक्षण. प्रवचनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. बांगलादेशात हिंदू तडफडत आहेत त्यावर प्रतिक्रिया दिली. प्रवचन 1.5 तासांचं. मोजकाच भाग एडिट करून क्लिप पसरवली आणि विपर्यास केला. वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण. रामगिरी महाराज अभ्यासू. हिंदू समाजाचं त्यांनी प्रबोधन केलं, त्यात चुकीचं काही नाही. नितेश राणेंकडून रामगिरी महाराजांच्या मुस्लिम धर्मियांविरोधातील वक्तव्याचं समर्थन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत. दंगली घडवून सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे. अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप. नाशिक राड्या प्रकरणी दोन्ही समुदायामधील 200 जणांवर गुन्हे दाखल. आतापर्यंत 20 जणांना अटक तर 55 जणांवर जीव मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा. सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू. आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या दौऱ्यामध्ये मराठा आंदोलकांचा गोंधळ. मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी. जगभरात एम्पॉक्स व्हायरसचा प्रादुर्भाव सरकारनं उपाययोजना कराव्यात. मुंबई विमानतळावर टेस्टिंग आणि क्वारंटाईनची व्यवस्था करा. पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. नंदुरबारच्या सारंग खेड्यामधील 100 जणांचा भाजपमध्ये प्रवेश. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावितांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीमधील 20 जणांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा उल्हासनगरमध्ये जनता दरबार संपन्न. नागरिकांच्या समस्या तातडीनं मार्गी लावण्याचं श्रीकांत शिंदेंचं आश्वासन. मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ होणार. 1200 मतदारांमध्ये 1 मतदान केंद्र असणार. मतदारांची संख्या आणि परिसर यांचा ताळमेळ घालून मतदान केंद्रांचं नियोजन होणार. 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये रिमझिम पाऊस. तर पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा. पुण्यामधल्या कात्रज चौकामध्ये महिला वाहतूक पोलिसाचा भर पावसामध्ये वाहतूक नियमन करतानाचा व्हिडिओ व्हायरल. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लांबेंचं कौतुक. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. शिरपूर ते बेलखेडा रोडवरील दरबी नदीला पूर. परिसरातील 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला. सांगलीमध्ये काल रात्री जोरदार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शहराच्या अनेक भागामध्ये साचलं पाणी. लातूरमधल्या उदगीर तालुक्यामध्ये 8 दिवसानंतर जोरदार पाऊस. शहरामधल्या शिक्षक कॉलनी परिसरामध्ये पावसाचं पाणी घरामध्ये शिरलं. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू खराब. बीडच्या पाटोद्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे रामेश्वर धबधबा प्रवाहित. निसर्गरम्य ठिकाण म्हणून रामेश्वर धबधब्याची ओळख. तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सकाळी 10:50 ते 3:20 ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत तर हार्बर मार्गावर 11:15 ते 4:15 पर्यंत मेगा ब्लॉक. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये नव्यानं 2250 बस दाखल होणार. त्याची पहिली झलक समोर आली आहे. अशोक लेलँड कंपनी एसटी महामंडळासाठी नव्या बस तयार करणार. मुंबईचा जैविक कचरा अंबरनाथमध्ये. जांभिवलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड देण्याच्या हालचाली. सागरी किनारा मार्गाच्या लोकार्पणासाठी डिसेंबरचा मुहूर्त. प्रकल्पाचं काम 91% पूर्ण मार्ग सुरू करण्यासाठी डिसेंबरचं उद्दिष्ट.
नाशिकमध्ये 30 ऑगस्ट पूर्वीच गणेश मंडळांना परवानगी घ्यावी लागणार. शेवटच्या 7 दिवसांमध्ये कुणालाही परवानगी न देण्याचा महापालिकेचा निर्णय. उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू. उल्हासनगरमध्ये पालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार. खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न. रोहा दिवा पॅसेंजर लोकलमधून पडून तरुण जखमी. रायगडच्या नागोठण्याजवळची दुर्दैवी घटना. तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा तर दुर्घटनेमध्ये तरुणाचे दोन्ही पाय निकामी. सोलापूरच्या करमाळामध्ये डॉक्टरांचा मूक मोर्चा. कोलकात्यामधील घटनेचा निषेध. आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी. नंदुरबारमध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. कोलकात्यामधील घटनेचा निषेध. शहादा शहरामध्ये डॉक्टरांचा मोर्चा. बुलडाण्यामध्ये डॉक्टर संघटनेच्या वतीनं कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा. डॉक्टरांकडून काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध. अकोल्यामधल्या बाजोरिया नगरमध्ये आढळला सिमेंटचा लसूण. फेरीवाल्याकडून लसूण घेतल्याची माहिती. धुळ्याच्या शेरपूरमध्ये महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन. पुतळ्याचं ठिकठिकाणी जंगी स्वागत. सोलापूर जिल्ह्यामधल्या म्हाडाच्या कुर्डुवाडी बस स्थानकाची प्रचंड दुरवस्था. प्रवाशांची गैरसोय. नागरिक त्रस्त. नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये महिलेची लूट. महिलेला धमकावत 30,000 रुपये आणि सोन्याची चैन नंपास. आरोपीला अटक. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळांची कारवाई. नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांनी नागरिकांसोबत वॉक विथ जॉगर्स या उपक्रमांतर्गत संवाद साधला. नागरिकांनी मांडल्या समस्या. बीडमध्ये पावसानं पाठ फिरवली. पावसाळा सुरू होऊन 2 महिने झाले तरीही म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं पिकं अडचणीत. पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न ऐरणीवर. चंद्रपूरमध्ये कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचं देशव्यापी आंदोलन. निषेध म्हणून डॉक्टरांकडून 24 तास ओपीडी सेवा बंद. पंढरपूरमधील दर्शन मंडप आणि स्कायवॉकचा प्रश्न अखेर मार्गी. उच्च अधिकार समितीकडून 110 कोटींच्या आराखड्याला मान्यता. पंढरपूर मंदिराबाहेर व्हीआयपी दर्शनासाठी महिलांची गर्दी. आमदार रवींद्र फाटकांच्या मतदारसंघातील 500 महिलांना व्हीआयपी दर्शन. व्हीआयपी दर्शनाविरोधात भाविकांमध्ये नाराजी. जळगाव जिल्ह्यामधल्या 4,25,000 बहिणींच्या खात्यावर पैसे जमा. पालकमंत्री गुलाबराव पाटलांची माहिती. सांगलीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यगृह इथे कार्यक्रम संपन्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी महिलांची गर्दी. बँकेमध्ये मोठी गर्दी झाल्यानं महिलांची गैरसोय. ठाण्याच्या शहापूरमध्ये बँक केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेमध्ये मोठी गर्दी. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या बँकांमध्ये रांगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध मागण्यांसाठी बामुकटो संघटनेचा विद्यापीठावर धडक मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं संघटनेचे पदाधिकारी सहभागी. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कर्मचारी संघटनांचा मोर्चा. साताऱ्याच्या माणखटावमध्ये अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी बाईक रॅली. जनता क्रांती दलाच्या वतीनं गोंदवले ते दहिवली दरम्यान रॅली. मीरा भाईंदरमध्ये अनेक गुन्हे दाखल असलेल्या महिलेच्या वाढदिवसाला आजी माजी आमदारांची हजेरी. गुलशन पटेलच्या वाढदिवसाला स्थानिक आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता आणि इतर नेत्यांची हजेरी. भिवंडीमध्ये ग्रामपंचायत आमणे आणि आमणेपाडामधील उपसरपंच यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटामध्ये प्रवेश. आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामधील पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात. मुंबईतील 26/11 हल्ल्यामधील मास्टरमाइंड तहबूर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण केलं जाण्याची शक्यता. मुंबई हल्ल्यामधील सबळ पुराव्यांच्या आधारावर अमेरिकेमधल्या कोर्टानं मत नोंदवलं. कोरोनानंतर जगावर मंकीपॉक्सचं संकट. आफ्रिकेसह 13 देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग. दक्षिण आफ्रिकेमध्ये 500 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू. जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी जाहीर. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डांकडून मंकीपॉक्स रोगाची परिस्थिती आणि तयारीचा आढावा. रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती. बैठकीमध्ये शहांकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. ममता बॅनर्जी या स्वतःला महिला आहेत आणि त्यांना महिलांचं दुःख जास्त कळतं. भाजपनं या घटनेचं राजकारण करायला नको. कोलकात्यामधल्या घटनेवर बोलताना अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यामधल्या घटनेविरोधात कामगारांकडून निषेध रॅली. आरजीकर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येचा निषेध. कोलकात्यामधल्या घटनेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देशभरात संप पुकारण्यात आला. दिल्लीमधल्या सफदरगंज रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन. मला अडकवण्याचं भाजप आणि जेडीएस नेत्यांचं षडयंत्र. मी न्यायालयामध्ये न्यायिक लढाई लढेन. कथित मुडा स्कॅमच्या आरोपांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया. आमचा संपूर्ण पक्ष आणि सरकार मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही राज्यपालांच्या भूमिकेविरोधात राज्यभर आंदोलन करू. कथित
मुडा घोटाळ्यामध्ये सीएम सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांच्या परवानगीनंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एनएसजीचे महासंचालक नलीन प्रभात यांची जम्मू काश्मीरमध्ये तडकाफडकी बदली. नलीन प्रभात यांच्यावर जम्मू काश्मीरच्या विशेष पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी. दिल्लीच्या काही भागामध्ये पावसाच्या हजेरी. उकाड्यापासून हैराण नागरिकांना पावसामुळे दिलासा. जम्मू काश्मीरच्या मध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था. जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. बिहारच्या भागलपूरमध्ये सुलतानगंज आणि अगुवानी घाट पुलाचा काही भाग कोसळला. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.